नमस्कार यूट्यूबकर, कसे आहात सगळे. आत्ता आपण चाललो आहे श्रीवर्धनला आणि आपल्यासोबत आपण येतो आहे. हे बाकीचे इकडे लोक आहेत, बसले आहेत, टाईमपास करत आहेत त्यांचे. आणि लवकरच आपण आता प्रवासाला सुरुवात करणार आहोत. त्याला गॉगल असा लावलेला आहे आणि हा पण तयार आहे फुल एकदम जाण्यासाठी. जायचं आहे फिरायला, जायचं ना. चप्पल काय तुझी कुठे आहे? चप्पल आहे तुझ्याकडे? हां, चप्पल आहे तुझ्याकडे? शोधतोय तू आमच्याच काय तर. निघायचं आता. चला 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 चला. चला, खिडक्या वगैरे सगळ्या लावून घे. हा बघा कसं आहे तो. तर आता मी निघालो आहे आपल्या आजच्या ट्रिपकडे. आजची ही जी आहे ही डे ट्रिप आहे, छोटीशी एकदम पिकनिकला चाललो आहे असं म्हणता येईल. आणि लवकरच आपण तिथे पोहोचू. आधी हरिहरेश्वरला जाऊया, नंतर मग श्रीवर्धनला जाऊया. बघूया आपला प्लॅन कसा बनतो आहे तो. A few inches later. आपली गाडी आता आपल्याला घ्यायची आहे आणि नंतर मग पुढे निघायचं आहे. हा बघा इकडे मॅक्स, इकडे चला. गणपती बाप्पा मोरया. आणि आपली राईड आत्ता झाली आहे सुरू या क्षणापासून. आणि लवकरच तुम्हाला दाखवतो आजूबाजूचं दृश्य कसं आहे. आणि हा आहे आपला सोसायटी जवळचा रोड. तर आत्ता आम्ही 3 जण आहोत गाडीवर. मी, मॅक्सिमस आणि माझी लहान बहीण. आणि अजून मागे 2 गाड्या आहेत, तर ते सुद्धा येतीलच लवकरच. हा आहे माणगाव श्रीवर्धन रोड. आणि इथून जवळजवळ आपल्याला माणगावपासून तुम्हाला एक 45 किलोमीटर आहे श्रीवर्धन. रस्ता एकदम जबरदस्त बनवलेला आहे, म्हणजे ना पूर्ण रस्ता कॉन्क्रीटचा बनवलेला आहे. कुठे कुठे डांबराचा रस्तासुद्धा आहे, पण तोही व्यवस्थित मेंटेन ठेवलेला आहे. कारण इथे बरेच लोक पर्यटनासाठी सुद्धा येतात. मुंबईवरून तर जास्त येत नाही, पण पुणे, सातारा, कोल्हापूर ह्या बाजूचे सगळ्यात जास्त क्राऊड ह्या रस्त्यावरून ट्रॅव्हल करतो. मसाजर, जेव्हा पण तुम्ही अशा ठिकाणी प्रवास करता तुम्हाला मसाजर मिळतात. पूर्ण बॉडीचा मसाज होऊन जातो, प्लस गाडीचा पण मसाज होऊन जातो. किती सुंदर रस्ता आहे बघा हा. मस्त एकदम वेडीवाकडी वळण आहे आणि पूर्ण रस्ता कॉन्क्रीटचा बनवलेला आहे, म्हणजे पुढे भविष्यामध्ये टेन्शनच नाही. आणि रस्त्याला जे मटेरियल वापरलं आहे ते थोडं बऱ्यापैकी चांगलं वापरलं आहे. आणि इथे फक्त शनिवार रविवार सगळ्यात जास्त रहदारी असते, कारण सुट्टीचा दिवस असतो आणि पर्यटक खूप असतात इकडे श्रीवर्धनला जाणारे, तेव्हाच. अन्यथा हा रस्ता एवढा कधी गजबजलेला नसतो, एकदम रिकामा असतो. हा लागला रडायला. ही आहे TVS रॉनिन आणि मागे आहे माझी गाडी, आपला घोडा अश्वमेध नावाचा घोडा आपला मागे आहे. हा बघा, हा काही असा दिसतो ज्या वेळेला मी चालवत नाही त्यावेळेला. फुल्ली लोडेड आहे एकदम तो. फक्त त्याला गन वगैरे लावायचं बाकी आहेत, बस. मग जेम्स बॉन्डची गाडी होणार ती. हा रस्ता एवढा सुंदर आहे ना, पावसाळ्यामध्ये तर अजून मस्त दृश्य होऊन जातं एकदम. आत्ताच बघा तुम्ही, उन्हाळा जर सुरू होतो आहे आणि बघा किती भारी वाटतं एकदम इकडे. मस्त वेडेवाकडे वळण आहे तिकडे. अजून तर आपण अर्ध्या रस्त्यात पण नाही पोचलो आहे. एक 10 किलोमीटर आपण आलो असणार आपल्या इथून. आणि हा लागला ओढायला. हाऊ. पण मस्त वाटतं एकदम वातावरण.
ढगाळ वातावरणसुद्धा आहे आणि आज सूर्यसुद्धा एकदम खुला आहे, एकदम खुला आसमान आहे आज. आणि हा कंटिन्यू ओरडतोय, ते मागे गेले तरी पण आणि पुढे गेले तरी पण. याला सगळे सोबत पाहिजे. आता कोणी पुढे नाही जायचं, कोणी मागे नाही राहायचं, सगळे सोबत राहायचे. माशीने माझे वायझर पूर्ण खराब करून टाकलं. रस्ते अफलातून आहे तिकडचे, मजा येते गाडी चालवायला इथे. आणि त्यात मी स्कूटरच चालवतो एवढ्या दिवसापासून. मला माझी गाडी चालवायची आहे या रस्त्यांवरती, कारण तिला चालवायचा मजाच वेगळी आहे पूर्ण. एकदम निसर्गरम्य ठिकाण आहे हे आणि पूर्ण डोंगराळ भाग आहे, जंगल आहे आजूबाजूला मस्तपैकी एकदम. आणि रस्ता तुम्ही पाहूच शकतात. रस्त्याबद्दल अजून मी आता काय बोलू, मगापासून तेच बोलतोय. हा 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 हा, किती हे सुंदर दृश्य आहे आजूबाजूला. मजा आली आज राईड करायला. आजचा अनुभव एकदम असा अतुलनीय आहे आणि न विसरण्यासारखा आहे. भारी मजा येते. जरी मी स्कूटी का नाही चालवत असो, पण इकडे गाडी चालवायची मजाच वेगळी आहे. जर तुम्ही ह्या भागाला भेट देणार असणार ना, तर नक्की ह्या रस्त्यावरून तुम्ही ट्रॅव्हल करा. कारने येत असाल किंवा बाईकने येत असाल, कुठलंही वाहन असो, मलाही नक्की वाटतं आहे की तुम्हाला मजा येईल इथे गाडी चालवायला, कारण हा भागच असा आहे. हे बघा वडाचं झाड किती जुनं असेल. हे थोडंसं वाकलं आहे खालच्या बाजूस, पण इकडचं त्यांनी छाटलं आहे. त्यांना बरंच जुनं असणार ते, 100 वर्ष तरी असेलच. हे इथे छोटंसं एक गाव लागतं, गावाचं मुख्य मार्केट हे इथे आहे. खाली म्हसळा सिटी. आमची तिसरी गाडी दिसत नाही मागेच असावी. छोटासा घाट आहे हा, बस, बाकी काय नाही. इथून वर चढलो की आपण संपला. गाडीला दम लागतोय खूप वरती चढताना. एकतर आम्ही 3 जण आहोत, 33 किलो, 65 किलो आणि मागची माहिती नाही किती किलोची आहे ती. तर हे असे काही कॉम्बिनेशन आहे आमचं. 90 किलो तर आमच्या दोघांचेच झाले. फायनली वरती पोहोचलो. आणि एकदा इकडं सपाट जागा लागते ना की लगेच फास्ट करून सुटते ही गाडी, कारण हिचा बेल्टचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. मागे फिक्स केलेला, पण तरीही तसंच हे करते. तुम्ही समोर बघू शकता किती मस्त दृश्य आहे एकदम. समोर तिकडे खाडी आहे का तलाव आहे नक्की माहिती नाही, पण पाणी आहे मस्त एकदम मोठा. काही आम्हाला पोचायला एक 20 मिनटं राहिलेले आहेत आणि लवकरच आम्ही आता पोहोचू आपल्या पहिल्या स्टॉपकडे. पण त्याआधी मध्ये कुठेतरी थांबून नाश्ता वगैरे करायचा आहे, कारण भूक लागली आहे खूप. माकड 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 मॅक्स माकड आले 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 आले. झटका लागला, झटका. गाडीला दम लागतोय चढायला. दमली आहे गाडी. वा हा हा हा, सुंदर. फुल ऑन युटर्न होता एकदम, फुल ऑन. आता जवळजवळ आम्ही पोचलो. एक 9-10 किलोमीटर बाकी आहे तिथून आम्हाला पोहोचायला. पूर्ण वातावरण लालसर झालेलं आहे इथे, लालम लाल एकदम. आजूबाजूची माती पूर्ण लाल 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 आहे. आणि हा एकदम डेंजर टर्न आहे, तर इथून आरामात घ्यावं लागेल जरा. पण इथून एकदा गेल्यावर हे बघा मस्त एकदम सुसाट. आणि हा कंटिन्यू त्यांना ओरडतोय. जरा पण ओव्हरटेक केला की ह्याला ओरडलंच पाहिजे. वडघर, पांगळोली, सरळ रस्ता बनवला आहे, मध्ये वाकडा तिकडं पण बनवला आहे थोडासा त्यांनी. अगदी थोडंफारच डिस्टन्स राहिलेलं आहे हरिहरेश्वर जवळ पोहोचण्यासाठी. सगळ्यात आधी आम्ही नाश्ता वगैरे करू आणि मगच बघूया, नाहीतर मग आधी बघू किती रांग आहे तिकडे. इथे मस्त लोकांनी फार्म हाऊस वगैरे बांधलेले आहेत, छोटे छोटे मोठे मोठे. वाडे तर नाही आहेत, पण आहेत बऱ्यापैकी बांधलेले काही ना काहीतरी.
आम्ही एवढा वेळ चालतोय कधीपासून, पण आम्हाला चांगलं रेस्टॉरंट कुठे दिसलेलं नाही आहे. आणि एवढा वारा, बाप रे. बंद करा बंद करा बंद करा. खतरनाक वारा सुटला इकडे. इथे परत एक छोटंसं गाव लागलं आहे मध्ये. झटके लागतात गाडीवर, सस्पेन्शन लहान असल्यामुळे यांचे. सायगावला आता आपण पोचलो आहे. इथून एक 10-15 मिनटामध्ये तरी आपण पोहोचायला पाहिजे. एवढं म्हणायला काय हरकत नाही आहे, कारण ना आधीपेक्षा महाराष्ट्रामधले रस्ते खूप जबरदस्त बनवलेले आहेत. कारण गावागावाच्या आतले रोड एवढे सुंदर बनवले आहेत इकडच्या लोकांनी की पाहायला नको. म्हणजे आधी हे रस्ते सगळे कच्चे होते, खडी टाकून जायचे. म्हणजे ह्या इलेक्शनला खडी टाकायचे, पुढच्या इलेक्शनला ती छोटीशी वाळू टाकून जाणार, नंतर मग खड्यांचा चुरा टाकून जाणार, नंतर मग डांबर टाकणार, आणि मग 4-5व्या इलेक्शनला ते लोक मग हे असं सपाटीकरण करून घ्यायचे त्याचे. वा 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 वा. डेंजर टर्न आहे तिकडे. वाकून टर्न घ्यावे लागतात. वा, सुकलेलं रान, त्याच्यामध्ये छोटंसं झाडांची गुफा. आमच्या दोन्हीही गाड्या मागे आहेत. ते लोक आता मॅप लावून येत आहेत आणि आम्ही विदाऊट मॅप जातो आहे. फिजिकल मॅप बघून जातो आम्ही. कुठे कुठे आम्हाला खाणाखुणा दिसत आहेत त्या वाचून जातो आम्ही आता. तुम्हाला विंड नॉईजसुद्धा येत असेल. आणि हा जो विंड नॉईज आहे हा माझ्या स्पीडमुळे नाही आहे, 60च्या स्पीडवर चालतो आहे. समोरून एवढी हवा येते ना एवढ्या तीव्र गतीने की आपलं 60चा स्पीड पण कमी वाटतं आहे. कमी नाही, खूप जास्त वाटतं आहे. गावाचा नाका आहे इकडे, जिथे म्हातारे काका बसतात. शांत असं गाव आहे. गावं तशी पण शांतच असतात. ब्लाइंड स्पॉट. वा, तो पहा तिकडे समुद्र पूर्ण खुला आहे एकदम. भारी. फायनली आम्हाला पाणी दिसलेलं आहे आणि ते पाणी बघून आमचं मन पण एकदम पाणी झालेलं आहे एकदम. वा 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 वा. तेव्हाच मी म्हणू एवढा वारा येतोय कुठून, तर हा वारा जो आहे तो समुद्राचा वारा आहे, जो आम्हाला असा येऊन लागतोय झपाझप. आम्ही आता जंगलात शिरलो आहे. बाजूला सगळे पारंब्या असलेले वडाचे झाडं आहेत आणि पूर्ण असे खालपर्यंत वाकलेले आहेत. ते एवढं मस्त वाटतंय ना वातावरण की वा रे वा. म्हणजे एवढी वडाची झाडं रांगेमध्ये पहिल्यांदा पाहिली मी. कुठे कधीतरी एक असतं काही ठिकाणी, पण इथे रांगेत आहेत सगळे. जशी काय कोणी वडाची शेती केली इकडे. बाबा नाईस. आता हिला दम लागेल जरा. थोडीशी पण चढण आली की हिला दम लागतो लगेच. पण भारी मजा येते. भारीच, अतिशय भारी, जबरदस्त, खतरनाक. अरे किती भारी वाटतं इथे. असं मला असं घनदाट आणि नारळाची झाडं वगैरे दिसलं ना, त्यात आंब्या बिंब्याची झाडं मस्त एकदम अशी लावलेली, खूप भारी वाटतं एकदम. पोरांची शाळा सुटलेली आहे, मस्त घरी झालेत ते. आणि हे इकडे असं गावचं घर, हे बघा सुंदर, अतिशय प्रेक्षणीय असं स्थळ आहे. इथे कॉलेज आहे, काय आहे, ग्रीन रिसॉर्ट, जे पूर्ण येलो आहे ते. आणि आपल्याला इथून जायचं आहे राईटला. हे बघा इथे डावीकडे नाही, उजवीकडे जायचं आहे आपल्याला. हे आहे हरीश्वराचं मंदिर. हे बघ इकडे पण खाऊ शकतो आपण. कंटिन्यू स्ट्रेट.
हे लोक कुठे पळाले? एवढे रेस्टॉरंट आहे तिकडे, डोळ्यात माती गेली. लाईट वाईट श्री हरिहरेश्वर मंदिराकडे सरळ पण जाऊ शकतो. इथे समुद्र किनारा आहे, सरळ पण जाऊ शकतो आपण तिथे. हे बघा इकडेच आहे मंदिर, तिकडेच नेऊन पार्किंग करायची आणि आपण नंतर मंदिरात मला तर जाता येणार नाही, मला ह्यासोबत उभं राहावं लागेल कारण डॉगीज आर नॉट अलाउड इन मंदिरात. वाव, एवढ्या समुद्र किनारा आहे तिथे आणि ह्या इथे मंदिर आहे. उतर तू इथेच, तुम्ही जाऊन या, मला नाही येते येणार आतमध्ये. मग आम्ही तिकडे जातो पार्किंगमध्ये. चला 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 चला. हां हां 3 आहेत. 1 मिनिट. 30 रुपये दे त्यांना. हां मग दे ना मग येडे. मी लावून येऊ गाडी, यांना पैसे दे तू. इकडे आहे का गाडीला उभी करायला जागा? याला बघून सगळे फोटो घ्यायची इच्छा करतात तिथे. मॅक्स ते बघ, ए थांब मॅक्स, चला उतरा, थांब उतर. हा थकलाय बघा इकडे बसला इथे. थकला तू मॅक्स? ऊन लागलं खूप. वडापाव खातो ठीक आहे? नको त्याला वडापाव. लोणचं वगैरे घेतलं दिसतंय ना, लोणचं बिंचं घेतलं यांनी खायला आणि आम्हाला काय खायलाच नाही. सो आता आपलं दर्शन वगैरे झालं इकडे. आता आम्ही निघतोय श्रीवर्धनला आणि हा मला शोधतोय. आला 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 आला, चल घाल घाल. 1 मिनिट थांब. फिशी ये फिशी मॅक्स चल. सो आता आपलं इकडचं काम झालेलं आहे. आपण निघतो आहे आता श्रीवर्धनला जाण्यासाठी. मगाशी आपण लेफ्ट घेतलेला, तर आता आपल्याला सरळच निघायचं आहे पुढे. इथे आम्ही बीचवर नाही गेलो कारण इकडचं बीच काय एवढं खास दिसलं नाही मला. असायला पाहिजे इथे, हे कशाला देते आमच्याकडे. चला आपला फोन इथे आहे. तर हे आहे या बाजूला मंदिर आणि आपल्याला जायचं आहे इथे. गेला गाडी घेऊन आपली. मस्त असं छोटंसं गाव आहे, छोटासा असा रस्ता आहे इथून गावातून जाण्यासाठी. आता मी श्रीवर्धन जवळ पोचलो आहे. राईट साईडला आपला दिव्यागार जातं आणि इथून सरळ जातो आपला श्रीवर्धन बीचवर. तर आता आपण बीचवरच चाललो आहे. रस्ता जरा लहान असल्यामुळे इथे ट्रॅफिक होते आणि नाकाबंदी पण असते कधी कधी, चौकी असल्यामुळे. आता इथून एक बीच काहीतरी एक 10-15 मिनटाच्या अंतरावरच आहे, जास्त लांब नाही इथून. आत्तापर्यंत तर मजा येते. आणि आता दुपारचे वाजले आहेत साधारण काहीतरी 12च्या आसपास. हो 12च्या आसपास झाले असतील कारण घड्याळ नाही आहे माझ्याकडे. आणि इथे टाईम बघायचं झालं तर मग ते आपल्याला गोल गोल फिरत बसावं लागतं दाबून. 1 वाजला.
1 वाजला, 1:06 झाले आहेत आता. इथे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार. तर हा एक टाईपचा टोल नाकासुद्धा आहे. 4 व्हीलरलाच फक्त द्यावा लागतो, 2 व्हीलरला टोल लागत नाही. इथे आलं ना की थोडासा गोव्याचा फील येते, कारण लहान लहान घरं आहेत आणि लहान लहान असे रस्ते आहेत. आणि कुठे कुठे जसं बागा बीच जवळचा जो रस्ता आहे, बागा बीचला लागून जो रस्ता आहे तो सुद्धा असाच डेव्हलप झालेला असल्यामुळे तसाही फील येतो. हे बघा, हे कशी सुंदर अशी जुनी जुनी घरं आहेत इथे. मस्त सुंदर असं छोटंसं घर आहे. रिक्षावाले कुठेही जा सुधारणार नाही, त्यांच्यासाठी नियम वगैरे काही नसतात. बस रेमटवा रेमटवा रेमटवा. आपली दुसरी गाडी मागे दिसत नाही आहे, त्यांच्यासाठी थांबू. तर हे मेन मार्केट आहे इकडचं श्रीवर्धनचं. आणि इथे पण खूप ट्रॅफिक असतं ज्या वेळेला सुट्ट्या असतात ना. आणि शनिवार रविवार, आज तर शनिवार आहे आणि रविवारी वगैरे पण खूप बेकार गर्दी असते इकडे. आपल्याला इथून जायचं आहे. आधी आपल्याला इथे थांबावं लागेल, कारण त्या लोकांना रस्ता माहिती असायला पाहिजे ना. आले का? आले आले, बघितलं त्यांनी आपल्याला, म्हणूनच मी थांबलेलो, कारण मला माहिती आहे ते सरळ जातील. तर आता हे एवढंच आहे इकडे वस्ती. त्यानंतर एकदा मोकळा रस्ता आहे, घरं पण आहेत आजूबाजूला, पण एवढी गर्दी नाही मिळणार आता आपल्याला, कारण की ते मागे मेन मार्केट होतं. आता इकडे मेन मार्केट संपतं आहे, इथून घरं वगैरे सुरू होतात लोकांची राहण्याची. आणि मग काय असंच रस्ता आहे, शांत एकदम. हे बघा, आहे ना एकदम कोकणचा फील. मस्त एकदम छानपैकी अरुंद रस्ते, चार बाजूला घरं छोटे छोटे हे. आणि आपल्याला जायचं आहे सरळ. इथून काय जास्त फार लांब नाही आहे, ते 2 मिनटावरच आहे आता बीच. आणि आपण लागलो स्पीड ब्रेकरच्या वरती. बेकार एकदम. समुद्र किनारा आहे सरळ, आणि रेत इकडे बाजूला बंदर आहे, तिकडे कोळीवाडा आहे राईट साईडला. आता इथे रस्ता थोडा खराब आहे, पण ठीक आहे, म्हणजे एवढे मोठे मोठे खड्डे पण नाही आहेत. इथे होमस्टे वगैरे पण बरेच आहेत. आणि हे पोहोचलो आपण बीचवर. हो, हे बीचच आहे, दिसणार नाही असं, कारण इथे सगळं पार्किंग आहे. ह्या बाजूला आंघोळीची सोय आहे, प्रसाधनगृह वगैरे आहे. आणि इथे आपण आपली बाईक वगैरे पार्क करू शकतो. गाडी उभी करायला जागा शोधूया, इथे उभी करूया. उतर. सो आत्ता पोचलो आहे मी बीच जवळ. हे लोक कुठे गायब झाले? ठीक आहे, तुझी बॅग तुझी डिक्की खाली करती आणि मला सामान ठेवायचं त्यात. ठीक आहे, कारची डिक्की नाही एवढीशीच येते. त्याच्यामध्ये आत्ता सामान एवढं झालंय, पण आधी नव्हतं एवढं. अरे काय नाही त्याच्यामध्ये, बघ सगळं घेऊन आलो मी. आणि तिकडे चटका लागतोय ना त्याला. हो, लागतो ना चटका. तर आता आमचं कपडे वगैरे बदलून झालेले आहेत. नंतर मग आता आम्ही पुन्हा येऊ इकडे आंघोळ वगैरे करायला. इकडे आंघोळीची पण सोय आहे आणि स्टोरेजची सुद्धा सोय आहे. तर आम्ही आमचं सामान वगैरे पण तिकडे, हेल्मेट वगैरे पण ठेवलं आहे. आणि आता मी पोचलो आहे श्रीवर्धन बीचजवळ. हे बघा इथे मॅक्सला तिकडे मगाशी सोडून आलो आहे, आणि त्याला पण तुम्हाला दाखवतो लवकर घेऊन. आता आम्ही जातो, मस्त पाण्यामध्ये भिजतो, आणि जर काही ॲक्टिव्हिटीज वगैरे करायच्या असतील त्याही तुम्हाला दाखवतो. चला लवकरात लवकर जाऊया तिकडे. हे असं बीच, आणि इथे हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. बनाना राईड वगैरे आहे, सोफा राईड वगैरे आहे, पुन्हा बोटिंग वगैरे पण आहे इकडे. आणि ही आहे अजून एक सोफा राईड वगैरे वेगळ्या टाईपची.
संस्कृत आहे आणि तो तिकडे बसले आहे. मॅक्स मला बघतो इकडे, मी कधी येतो इथपर्यंत. बघ बघ आपली एक शिफ्टच त्याच्यासाठी खूप आहे. लगेच येतो इकडे तुला. मॅक्स मॅक्स माती खाल्ली तू? माती खाल्ली? हा माती खायला आलाय का तू इकडे? माती खायला आलाय तू? पूर्ण माती माती झाली पूर्ण पोटाजवळ पायाजवळ. चला 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 चल ये 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 येऊ दे तिला आरामात. ते तसं पण टाइमपासच आहे. केस विंतरत बसले बघा आमच्या बहिणीचे नाट्य. हा कसा आहे मॅक्स? मजा येते ना तुला? ये ये इकडे ये इकडे कुठे गेला? ये आला आला पाणी आलं पाणी आलं पाणी आलं पाणी आलं पाणी आलं पाणी आलं पाणी आलं. त्याला पण फार मजा येते आणि बऱ्याच वर्षानंतर त्याला समुद्रावर आणला असेल. आम्ही लहान होतो तेव्हा एकदा दोनदा घेऊन गेलो होतो. नंतर आता खूप वर्षानंतर त्याला इकडे आणतो. काळा झाला पूर्ण खाली. इकडे उभा राहतो माझ्याजवळ उभा राहतो. जा 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 जा. हे जरा आमच्याकडे देतो वॉलेट वगैरे म्हणजे काय तेवढं सेफ राहील. ए माझा फोन आणि वॉलेट ठेव त्याच्यामध्ये बॅगमध्ये. कुठे झाला तू मॅक्स? पडलो पडलो पडलो. असा काही होता आजचा माझा हा दिवस आणि जबरदस्त मजा आली. आणि ह्याने तर सगळ्यात जास्त ह्याने मजा केली. ह्याने या हिरोने बघा पूर्ण ओला ओला झाला. घरी गेल्यावर मी पूर्ण एक मिठाची गोळी बनणार पूर्ण एवढं मीठ जमा केलं त्याने आज. काय मॅक्स मजा आली ना? हा तर एवढं मजा करत होता ना बस रे बस. आमच्यापेक्षा जास्त मजा तर ह्यानेच केली आहे. येतो का? जाऊ बाय. चला काहीतरी खाऊन घेऊया आणि नंतर मग जरा परत थोड्या वेळाने जाऊया ना. हां परत जाऊया. हे बघा झिंगा. हे बघा याला आम्ही बसायला हे असं प्लास्टिक आणले जे आम्हाला शिंदे पार्टीने गिफ्ट दिलेलं आहे. आणि मस्त ओला ओला होऊन बसला आहे तो पूर्ण रेती वगैरे लावून. मॅक्स उन्हामध्ये जाऊन बस.
आणि घरी आहे ना आज गेल्यावरती आम्हाला असं गोणी भरून मीठ काढून द्यास. सगळं बनतं इकडे ना. इकडे हे लोक सगळं बनवतात. फ्राय मच्छी, मच्छीचं कालवण आणि आपलं तुझं अंडा बुर्जी, त्याच्यानंतर मॅगी विथ अंडा, जे पाहिजे ते बनवून देतील तुला. ते फ्राय पण पाहिजे ना, ते पण फ्राय पण करून देतील तुला. पापलेट बिपलेट सुरमई वगैरे, ती जी मच्छी असेल ती समुद्रामधली. आणि कोलंबीचं पण आहे. हां, कोलंबी वगैरे पण भेटते त्यांच्याकडे. हां, याला ना आम्ही उकडलेलं अंडं आणि राईस देणार. पाणी नाही दिलं त्याला. त्याला पाणी द्यायला ते भांडं आणावं लागणार आपल्याला. भांडा आहे कुठे? हा, एवढा मस्त घाण झालेला आहे ना, पूर्ण त्याने मातीमध्ये लोळून लोळून स्वतःला घाण करून घेतलंय. काय रे, इथेच राहणार तू? राहा इकडेच तू, स्ट्रीट डॉग बन तू. आणि लोळून लोळून त्याने काय अवस्था करून घेतली बघा त्याची. आम्ही इकडे मस्त खायला प्यायला वगैरे मागवलेलं. हे आमचं जेवण बनवतं इकडे हे लोक. आणि घावणे ऑर्डर केलेले आणि अजून काय बुर्जी आणि चटणी. काय घाणेरडं डॉग, हे काय केलं तू तुझ्यासोबत? हां, हे काय केलं तू तुझ्यासोबत? तुला काय वाटतं की नाही? इकडे तिकडे बघतो, काय वाटतं की नाही तुला? हां, काय वाटतं की नाही तुला? लोळ लोळ, आज तुला पूर्ण सूट दिली. हे आपलं जेवण आलं. हे ऑर्डर केलंय इकडे. या लोकांनी काय नाही, हे उपाशी राहणार सगळ्यात. तेच ऑर्डर केलंय. हे ऑर्डर केलं नाही, तुला काय नाही मिळणार तुला. आम्ही काय मागवले? तू तुझी बुर्जी मागव. मासे मागवलेत आम्ही. मासे? हां, जा आधी. मासे, प्रॉन्स मागवले. बुर्जी पण मासेच आहेत ते. वा वा वा, मस्त एकदम प्युअर भाषेत बोलली. एकदम मस्त झालंय. तुम्ही पण येऊन ट्राय करा इकडे. ही गेट आहे ना, या गेटच्या इकडे जाऊया. नाही झालं. याला दिलं आम्ही आता दही भात खायला. मॅक्स, पाय वगैरे चाटू नको, खूप माती आहे तुझ्या पायामध्ये. खा सगळं व्यवस्थित खा एकदम. याला दुपारी आम्ही दही भात देतो आणि दही ह्यांच्याकडे नव्हतं. इथे हे का हे का हे का दही मार्केटमधून घेऊन आले, कारण इथे यांच्याकडे नव्हतं. त्यांना अंडा उकडायला सांगितलेलं पण बराच वेळ लागत होता, म्हणून मग इथे चाट. ह्याला ना जेवल्यानंतर पाय चाटायची सवय. मला आता आपलं उतर ना, अरे उतर. कळलं का? याला ना असं बसवावं लागतं, कारण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की जर तो उलट्या साईडने बसला ना की मग पुन्हा असा इकडे येऊन बसतो.
जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही सजेशन्स वगैरे असेल तर नक्की कमेंट करा. पुन्हा भेटूया अशाच कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.